कॉलेजचं दुसरं वर्ष, शरीरात सळसळणारं तारुण्य आणि ओठांना लागलेली सुखाची ओढ. आम्ही चौघं मित्रमैत्रिणी त्या पावसात एका निर्जन फार्म हाऊसवर होतो. बाहेर पावसाची रिपझिप सुरू होती आणि आत आमच्या श्वासांची धग वाढत होती. पण त्या क्षणी काळोख्या खिडकीबाहेरून कोणीतरी आम्हाला गुपचूप पाहत होतं. त्यानंतर जे झालं त्याची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. माझं नाव साहिल. माझा आणि माझा जिवलग मित्र यश याचं आयुष्य म्हणजे कॉलेजची मस्ती. पण या मस्तीत दोन सुंदर रंग भरले होते. सोनाली आणि साक्षीने. सोनाली माझी गर्लफ्रेंड. स्वभावाने लाजाळू पण नजरेत कमालीची ओढ असलेली. दुसरीकडे यशची गर्लफ्रेंड साक्षी म्हणजे कॉलेजचं आकर्षण. तिचे रेशमी केस आणि तिची ती अदा कोणालाही घायाळ करणारी होती. आम्ही अनेकदा लेक्चर्स बुडवून कॉलेजच्या कोपऱ्यात तासनतास गप्पा मारायचो. पण हळूहळू त्या गप्पांची जागा स्पर्शाने घ्यायला सुरुवात केली होती. एक दिवस मी यशला म्हणालो, "यश, आता फक्त गप्पा नकोत. काहीतरी थरारक आणि वेगळं हवंय." यशच्या मनातही तेच होतं. आम्ही दोघांनीही सोनाली आणि साक्षीसमोर आमच्या मनातील इच्छा बोलून दाखवल्या. आम्हाला त्यांच्याजवळ जायचं होतं. त्यांना आपल्या मिठीत घ्यायचं होतं. सुरुवातीला त्या लाजून तिथून निघून गेल्या. पण थोड्या वेळाने परत आल्या आणि हळूच म्हणाल्या, "कोणालाही समजणार नसेल तर आमचीही तयारी आहे." कॉलेजच्या त्या एकांतात कोपऱ्यात आम्ही गेलो. तिथे झाडांच्या आडोशाला मी सोनालीला जवळ घेतलं. तिची थरथरणारी काया पाहून माझ्या मनात प्रेमाची लाट सळसळली. तिचे केस चेहऱ्यावर येत होते. मी ते हळूच मागे सारले आणि तिच्या बाहूंमध्ये ओढलं. आमचे ओठ जेव्हा एकमेकांना टेकले, तेव्हा जगाचा विसर पडला. तो स्पर्श इतका ओला आणि मादक होता की जणू स्वर्ग सुखच मिळालं होतं. बाजूला यश आणि साक्षीही एकमेकांच्या धुंदीत होते. साक्षीने जेव्हा लाजून यशला मिठी मारली, तेव्हा यशला तिच्या शरीराचा तो नाजूक आणि मऊ स्पर्श वेडावून गेला. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये भेटल्यावर सोनालीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. ती म्हणाली, "साहिल, मला मला आता फक्त एवढ्यावरच थांबायचं नाही." तिच्या या शब्दांनी आमच्या मनातील तृप्त इच्छा जागृत केल्या. कॉलेजच्या गर्दीत आम्हाला हवं तसं स्वातंत्र्य मिळत नव्हतं. म्हणून आम्ही ठरवलं की शहराबाहेरच्या एका निर्जन फार्म हाऊसवर जायचं. ठरवल्याप्रमाणे आम्ही तिथे पोहोचलो. बाहेर मुसळधार पाऊस आणि त्यात आम्ही चौघं. मी आणि सोनाली एका खोलीत होतो. तिने त्या दिवशी गुलाबी रंगाची नेटची साडी नेसली होती. पावसामुळे तिची साडी किंचित भिजली होती. त्यामुळे तिचं रूप अधिकच खुलून दिसत होतं. मी दार लावून घेतलं आणि मागून जाऊन तिला मिठी मारली. माझ्या हातांचा स्पर्श तिच्या उघड्या पाठीवर होताच ती शहारली. "सोनाली, आज तू खरंच खूपच सुंदर दिसतेस." मी तिच्या कानात कुजबुजलो. माझा गरम श्वास तिच्या मानेला स्पर्श करत होता. तिने वळून माझ्या गळ्यात हात टाकले. तिची साडी खांद्यावरून निसटली होती, पण तिला त्याचं भान नव्हतं. आम्ही बेडवर कोसळलो आणि एकमेकांच्या शरीराचा वेध घेऊ लागलो. तो अनुभव, तो स्पर्श आणि तो पाऊस सगळंच अनाकलीन होतं. दुसरीकडे यश आणि साक्षीसुद्धा आपापल्या जगात हरवले होते. साक्षीच्या त्या मादक हालचालींनी यश पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडाला होता. पण पहाटेची वेळ होती. जेव्हा सगळीकडे शांतता होती, मला अचानक खिडकीबाहेर कसली तरी हालचाल जाणवली. माझं हृदय धडधडू लागलं. मी सावधपणे उठलो आणि खिडकी उघडली. तर समोर आदित्य उभा होता. फार्म हाऊसच्या केटरचा 14 वर्षांचा मुलगा. तो तिथून आम्हाला गुपचूप पाहत होता. आमची भीती गगनाला भिडली. पण याने कोणाला सांगितलं असतं तर आमची इज्जत धुळीला मिळाली असती. आम्ही त्याला बाहेर बोलावले. यशने त्याला जवळ घेतलं आणि थोड्या कडक पण समजुतीच्या आवाजात त्याला समजावलं. त्याला काही पैसे दिले आणि हे कोणालाही न सांगायची शपथ दिली. तो घाबरून तिथून निघून गेला. पण त्या एका प्रसंगामुळे आमच्यातील भीती निघून गेली आणि एक वेगळं स्वातंत्र्य आम्हाला जाणवू लागलं. आम्ही पुन्हा शहराकडे निघालो. आता आमच्यात फक्त प्रेम नव्हतं, तर एक असं कामुक गुपित होतं ज्याने आमची मैत्री अधिक घट्ट केली होती. कॉलेजच्या त्याच ग्राउंडवर जेव्हा आम्ही पुन्हा भेटलो, तेव्हा आमच्या नजरेत तो फार्म हाऊसचा थरार अजूनही जिवंत होता. ती रात्र संपली, पण आमच्या शरीरांना लागलेली ती ओढ आता कधी न संपणारी होती. आम्ही आता फक्त मित्रमैत्रिणी नव्हतो, तर एकमेकांच्या श्वासांचे भागीदार झालो होतो. पण त्या रात्री आम्ही चौघंही एका भयानक गुपिताचे भागीदार झालो होतो. केटरचा त्या मुलाला, आदित्यला आम्ही गप्प तर केलं होतं, पण त्याच्या डोळ्यातील ती विचित्र चमक अजूनही माझ्या मनात दडदड निर्माण करत होती.
आम्हाला वाटलं होतं की सगळं शांत झाले, पण खरी मजा आणि खरा थरार तर आत्ता सुरू होणार होता. फार्म हाऊसवरची ती रात्र संपली आणि सकाळ झाली. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळकीमुळे सोनालीचे केस तिच्या चेहऱ्यावर उडत होते. कालच्या रात्रीच्या खुणा तिच्या मानेवर आणि खांद्यावर अजूनही स्पष्ट दिसत होत्या. तिने आरशात स्वतःला पाहिलं आणि लाजून पुन्हा माझ्या मिठीत शिरली. दुसरीकडे यश आणि साक्षी हॉलमध्ये होते. साक्षीने आज मुद्दाम एक पातळ निळ्या रंगाची नेटची साडी नेसली होती. पावसामुळे हवेत गारवा होता, पण आमच्या चौघांच्या मनात मात्र कालच्या रात्रीची आग अजूनही घुमसत होती. साक्षीने यशच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि हळूच म्हटलं, यश, आज आपण इथेच थांबायचं का? मला अजून थोडा वेळ या निसर्गाच्या आणि तुझ्या सानिध्यात राहायचंय. आम्ही तिथेच थांबायचं ठरवलं. दुपार झाली आणि पावसाचा जोर पुन्हा वाढला. आम्ही हॉटेलमध्ये बसून गप्पा मारत होतो, पण आम्हाला राहून राहून असं वाटत होतं की कोणीतरी आम्हाला लांबून आमच्यावर नजर ठेवून आहे. आदित्य तिथून गेला गेला होता, पण त्याच्या जाण्याने भीती गेली नव्हती. मी थोड्या वेळ बाहेर फिरायला गेलो. फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला एक जुनी विहीर होती. तिथे मला आदित्य पुन्हा दिसला. पण यावेळी तो एकटा नव्हता. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. हो मालक, हे चौघं अजून इथेच आहेत. खूप मजा सुरू आहे यांची. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा मालक कोण होता? मी आत शिरलो आणि यशला बाजूला नेऊन सगळं सांगितलं. यश थोडा वेळ विचारात पडला, पण मग त्याने साक्षीकडे पाहिलं. साक्षीने आज खरोखरच मर्यादा ओलांडली होती. तिने यशला जवळ ओढलं आणि आपल्या कानात काहीतरी कुजबुजली. यशच्या चेहऱ्यावरचा तणाव क्षणात नाहीसा झाला आणि तो पुन्हा तिच्या शरीराच्या मोहिनीत हरवून गेला. रात्री पुन्हा एकदा कंदिलाचा मंद प्रकाश पसरला. त्यावेळी आम्ही अधिक सावध होतो, पण ओढ तितकीच तीव्र होती. सोनालीने तिची साडी किंचित सैल केली होती. साहिल, आज आपण या पावसाचा पूर्ण आनंद घेऊया, ती म्हणाली. आम्ही एकमेकांच्या श्वासात हरवून गेलो. इतक्यात अचानक फार्म हाऊसचा मुख्य दरवाजा जोरात वाजला. आम्ही चौघंही दचकलो. यशने धाडस करून दरवाजा उघडला. समोर एक वयस्कर माणूस उभा होता. तो या फार्म हाऊसचा खरा मालक होता. आदित्यने त्याला सगळं सांगितलं, पण तो माणूस रागवलेला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. घाबरू नका मुलांनो, तो म्हणाला. मला फक्त हे पाहायचं होतं की आजच्या काळातलं तरुण रक्त कसं असतं. तुम्ही जे काही करत होता ते मी आदित्यच्या मोबाईलवरून लाईव्ह पाहत होतो. हे ऐकून आम्हा चौघांच्याही अंगावर काटा आला. आमचं ते खाजगी आयुष्य, आमचे ते क्षण कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केले होते. साक्षी आणि सोनालीच्या चेहऱ्यावरती भीती पाहून मला खूप वाईट वाटलं. पण त्या मालकाने एक अट घातली. जर तुम्हाला हे सगळं गुप्त ठेवायचं असेल, तर तुम्हाला माझ्यासाठी एक काम करावं लागेल. त्या रात्री आम्हाला समजलं की मोकळेपणाची आणि स्वातंत्र्याची एक किंमत असते. आम्ही फक्त शरीराच्या सुखासाठी तिथे गेलो होतो. पण आता आम्ही एका मोठ्या जाळ्यात अडकलो होतो. आम्ही तिथून शहराकडे निघालो. पण यावेळी आमच्या चेहऱ्यावरचा आनंद नव्हता. एक भीती होती, जी आमच्या प्रत्येक श्वासात अडकली होती. आम्ही एकमेकांचा हात घट्ट धरले होते. सोनालीने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, साहिल, आपण जे काही केलं ते चुकीचं नव्हतं, पण आपण चुकीच्या ठिकाणी होतो. त्या मालकाच्या क्रूर हास्याने आमच्या सर्वांच्या शरीरातून भीतीची लहर धावली. आमचे ते खाजगी क्षण, आमची ती ओढ एका कॅमेऱ्यात कैद झाली होती. आता प्रश्न फक्त आमच्या आनंदाचा नव्हता, तर आमच्या संपूर्ण भविष्याचा होता, इज्जतीचा होता. तो मालक काय अट घालणार होता आणि त्या रात्री जे घडलं ते आम्ही कधीच विसरू शकणार नव्हतो. मालकाने आम्हाला हॉलमध्ये बसवलं. समोर आदित्य उभा होता, ज्याच्या हातात तो मोबाईल होता. मालक खुर्चीवर बसला होता आणि म्हणाला, बघा मुलांनो, मला पैशांची गरज नाही, पण मला तुमच्यासारख्या कॉलेजच्या मुलांची मज्जा पाहायला आवडतं. माझी अट सोपी आहे. आजची पूर्ण रात्र तुम्ही आमच्यासमोर जसे होतात तसेच राहायचं, कोणीही भीती न बाळगता. हे ऐकून सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. साक्षीचा चेहरा रागाने लाल झाला होता. यशनी मुठी आवळल्या. आमचं प्रेम आता कोणाच्या तरी मनोरंजनाचं साधन होणार होतं. पण यशने शांत राहून परिस्थिती हाताळली. त्याने माझ्याकडे एक खुणावली. आम्हाला तिथून पळून जाणं शक्य नव्हतं, कारण बाहेर पाऊस आणि जंगल होतं. आम्ही त्या मालकाला सांगितलं की आम्हाला थोडा वेळ हवा आहे विचार करायला.
आम्ही एका खोलीत गेलो. तिथे साक्षी म्हणाली, "साहिल, आपण हे असं होऊ देऊ शकत नाही. त्या मोबाईलमध्ये आमचं पूर्ण आयुष्य आहे." यशने एक प्लॅन बनवला. आम्ही पुन्हा हॉलमध्ये गेलो. साक्षीने तिच्या सौंदर्याचा आणि अंदाजा वापर करून मालकाचं लक्ष विचलित करण्याचं ठरवलं. तिने हळूच तिच्या साडीचा पदर सावरल्यासारखं केलं आणि मालकाच्या जवळ जाऊन तिला बोलू लागली. मालक तिच्या सौंदर्यात इतका हरवला होता की त्याचं लक्ष त्याच्या हातातील मोबाईलवरून सुटलं. नेमकी तीच संधी साधून मी दिव्याचं बटन बंद केलं. पूर्ण फार्म हाऊसमध्ये अंधार झाला. अंधारात गोंधळ उडाला. यशने आदित्यच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि चौघंही जीवाच्या आकांताने दरवाजा उघडून बाहेर धावलो. पाऊस कोसळत होता. रस्ता चिखलाचा होता. पण मागे वळून पाहण्याची हिंमत आमच्यात नव्हती. आम्ही कसं तरी आमच्या कारपर्यंत पोहोचलो. गाडी सुरू झाली आणि आम्ही तिथून वेगाने निघालो. गाडीत बसल्यावर यशने तो मोबाईल खिडकीबाहेर फेकला आणि तो दगडाखाली चिरडला जाईल याची खात्री केली. आता त्या पुराव्याचा अंत झाला होता. गाडीत एक शांतता होती. सोनालीने माझा हात घट्ट धरला होता. तिचं शरीर अजूनही भीतीने थरथरत होतं. साक्षीने यशच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं. त्या एका रात्रीने आम्हाला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला होता. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांची ती धुंदी आता एका समजूतदारपणात बदलली होती. आम्ही शहरात पोहोचलो तेव्हा सकाळचे कोवळे ऊन पडलं होतं. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. आमच्या नजरेत आता फक्त वासना होती, तर एक दुसऱ्यांबद्दल आदर आणि विश्वास होता. कॉलेजच्या त्या ग्राउंडवर आम्ही आजही भेटतो. आजही पावसाची रिपझिप सुरू झाली की आम्हाला त्या फार्म हाऊसची आठवण येते. पण आता आम्ही बदललो होतो. शारीरिक ओढ आणि आकर्षण हे प्रेमाचा एक भाग असू शकतात, पण सुरक्षा आणि मर्यादा त्याहून महत्त्वाची असते. साक्षी आणि सोनालीच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक आत्मविश्वास होता. आम्ही आमचं ते कामुक गुपित कायमचं त्या फार्म हाऊसच्या मातीत गाडून आलो होतो. आमची मैत्री आता फक्त गप्पांपुरती उरली नव्हती, तर ती एका संकटाहून तावून सुलाखून निघाली होती.